हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुल देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशानात मित्रांनो, मी कडाप परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज बुधवार दिनांक 5 ऑगस्ट 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास आषाढ, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो, आजची सप्तमी तिथी आहे. रात्री 8 वाजून 43 मिनिटानंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे. नक्षत्र मित्रांनो अश्विनी नक्षत्र आहे. रात्री 9 वाजून 18 मिनिटानंतर भरणी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो शूलयोग आहे. सायंकाळी 5 वाजून 29 मिनिटानंतर गंड योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो विष्टीकरण आहे. सकाळी 9 वाजून 27 मिनिटानंतर भव कर्णाला, तर रात्री 8 वाजून 43 मिनिटानंतर बालव कर्णाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य आणि गुरु कर्क राशीत असतील. चंद्र आणि मेष राशीत, शनी देव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीच्या मध्ये शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 18 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 11 मिनिटांनी असणार आहे. गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. असंगत ग्रहांमध्ये गुरु ग्रह हा 17 जुलैपासून अस्तंगत होत चाललेला आहे. तर वक्री ग्रहांमध्ये शनी ग्रह हा 26 जुलैपासून वक्री होत चाललेला आहे. तर हे दोनही ग्रह आपल्याला काय फळ देतील आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे गोचरीने, हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हर ओम शिव शिव शंभू राज्ञा प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांदमान शालिवान शके 1948 प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतू आषाढ मास कृष्ण पक्ष सौम्य वासरे अश्विनी नक्षत्र शूल योगे विष्टी करणे सप्तमी शुभतिथ वीरगोत्रात उत्पन्न कडाप्पा मोहपात दुर्दक्षयदाराशी पार्वती पती परमेश्वर पित्यार्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करायची. मित्रांनो, याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाची पाने जवळच्या निर्माल्याच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 9 वाजून 27 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आहे, तर संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 5, 8 आणि 9. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आता या मासात नाही. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 5. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 5 आणि 9. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 5 आणि 9. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तू शांती, भूमिपूजन व पायाभरणी तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही. मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारा किंवा योग्य पुरवठा पंचांग धारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. मित्रांनो, आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही. मित्रांनो
मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती पाहणार आहोत. पंचांग शुद्धी मित्रांनो, सकाळी 9:28 ते 8:43 असणार आहे. तरीही मध्ये योग बदली होत आहे. त्यामुळे योगाचा जो सुरुवातीचा जो काळ आहे मित्रांनो, तो 2 तासाचा आहे. तर जास्तीत जास्त आपण सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत जरी म्हटलं तरीही पंचांग शुद्धी असणार आहे. कारण त्यानंतर 5:30 नंतर गंड योग सुरू होतो 2 तास. तर हा अशुभ गंड योग तेव्हा आहे. संपूर्ण नाही, पण सुरुवातीचे 2 तास. दिनविशेषमध्ये सप्तमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा. पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हा आपली इतर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, सकाळी 9:27 भद्रा योग आहे. हा अशुभ योग आहे, राहूच्या अंडर येणार. त्यामुळे शक्यतो रेग्युलर कामे करा या वेळेपर्यंत. महत्वाची किंवा विशेष कामे करू नका, अन्यथा आपल्याला आपल्या कामात अपयश येण्याची शक्यता राहील. रात्री 9:18 मृत्यू योग आहे. हा जनन शांती संबंधी मृत्यू योग आहे. या वेळेपर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांची जननशांती त्यांच्या निवासस्थानी 12व्या दिवशी करायची, पंडिताच्या माध्यमातून विधिवत करायची आहे. यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले की आम्ही सर्वजण विसरून जातो मित्रांनो. पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशुभ घटनांची तीव्रता मात्र कमी होत नाही. ती कमी करायची असेल तर आपल्याला जनशांती करणे गरजेचे आहे मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो. रेग्युलर आहे ते आपण केव्हाही करू शकता. राहू काळ दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार मित्रांनो. तेव्हा शक्यतो याही 1.5 तासाच्या काळात आपण महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे करा, जेणेकरून आपल्या कामात आपल्याला अपयश येणार नाही. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे गरम गरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.